माझ्या कामाच्या ठिकाणावरून घरी जात असताना 11:10च्या दरम्यान एक अज्ञात हल्लेखोर माझ्या स्कूटरला धडक दिली आणि मला जास्त शहाणा झाला का असं बोलून माझ्यावर हल्ला केला आणि मला जखमी केला। त्याचप्रमाणे माझ्या हातात जी एक ब्रेसलेट होती ती देखील या मारहाणीत गायब झाली आहे। आणि काल जो मी एक लेख लिहिला होता रवींद्र चव्हाण यांना उद्देशून, तर त्या लेखाच्या संदर्भात हा हल्ला झाला असावा असं मला दाट शंका आहे। पोलिसांनी मला नाव विचारलं, त्या नावाला लेखच दिला आहे आणि ते तपास करीत आहेत। ज्या ठिकाणी हल्ला झाला ती मणिपुरम बँक आणि होली फॅमिली शाळा, तिथे सीसी फुटेज आहे, सीसी कॅमेरे आहेत। त्या सीसी फुटेजवरनं हल्लेखोरांची ओळख पटेल आणि या हल्ल्याचं कट असल्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या स्कूटरवर बसून हे 3 हल्लेखोर आले होते त्या स्कूटरला नंबर प्लेट जी असते ती नव्हती। त्यांनी मारहाण केली आणि लोक गोळा झाल्यानंतर ते पळून गेले, अन्यथा माझ्यावर अजून प्राणघातक हल्ला झाला असता।